नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी. कुंभ राशीच्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण डिसेंबर महिन्याचे शेवटचे 4 दिवस तुमच्या आयुष्यात एक असा संदेश घेऊन येत आहेत जो तुमच्या मनाला स्पर्श करेल. 28 ते 31 डिसेंबर या काळात घडणारी एक घटना, एक बातमी आणि एक माहिती तुमच्या मनाला इतकी भावुक करेल की क्षणभर डोळे पाणावतील. त्यामुळे हा व्हिडिओ भीती दाखवण्यासाठी नाही, तर आशा, समाधान आणि सकारात्मक बदल यांचा संदेश देण्यासाठी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशींवर या काळात ग्रहस्थिती अनुकूल होत असून अनेक दिवसांपासून अडून बसलेली गोष्ट मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक महत्त्वाचा मार्गदर्शक संदेश तुमच्यासाठी आहे. डिसेंबर महिन्याचे शेवटचे 4 दिवस तुमच्या आयुष्यात एक विशेष अध्याय लिहिण्यास सुरुवात करत आहेत. 28 ते 31 डिसेंबर हा काळ केवळ तारखांचा संगम नसून ग्रहस्थितीने घडवलेला एक महत्त्वाचा योग आहे. मागील अनेक दिवसांपासून मनावर असलेला ताण, अस्वस्थता आणि अनिश्चिततेची भावना आता हळूहळू कमी होऊ लागेल. तुमच्या मनात सतत चालू असलेली चिंता या काळात शांततेकडे झुकू लागेल, कारण कुंभ राशींवर प्रभाव टाकणारे ग्रह आता अनुकूल दिशेने कार्य करत आहेत. काही गोष्टी ज्या अडून बसल्या होत्या त्या अचानक मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. तुम्ही ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होता ती बातमी या काळात तुमच्या कानावर पडू शकते. ही बातमी केवळ आनंद देणारी नसून भावनिकदृष्ट्या अंतर्मुख करणारी ठरेल. अनेक कुंभ राशींच्या लोकांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू येण्याची शक्यता आहे, कारण हा आनंद संघर्षानंतर मिळवणारा असेल. म्हणूनच हा काळ मनापासून स्वीकारण्यासारखा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशींचा स्वामी शनी ग्रह मानला जातो आणि शनी जेव्हा न्याय देतो तेव्हा तो उशीर का होईना पण स्थिर आणि टिकाऊ परिणाम देतो. मागील काही महिन्यात तुम्ही ज्या परीक्षा दिल्या, ज्या संयमाने परिस्थिती सहन केली, त्याचे फळ आता दिसू लागेल. 28 डिसेंबरपासून चंद्राची स्थिती तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करू लागेल. त्यामुळे नकारात्मक विचारांची साखळी तुटू शकते. तुमच्या आयुष्यातील एखादी जुनी चिंता जी सतत मन पोखरत होती, तिचा शेवट होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः कौटुंबिक किंवा वैयक्तिक पातळीवर जे प्रश्न प्रलंबित होते त्यात स्पष्टता येईल. ही स्पष्टताच तुमच्यासाठी दिलासादायक ठरेल, कारण अनिश्चिततेपेक्षा सत्य नेहमीच अधिक शांतता देते. या काळात ऐकू येणारी बातमी तुमच्या भावनांना स्पर्श करणारी असेल. त्यामुळे डोळ्यात पाणी येणे ही कमजोरी नसून कृतज्ञतेची भावना असेल. शनीचा हा न्याय अनेकांसाठी आशेचा किरण ठरेल. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे नक्की टाईप करा. कुंभ राशीच्या लोकांचे मन हे नेहमीच विचारशील आणि संवेदनशील असते. तुम्ही इतरांच्या भावना समजून घेणारी असता, पण अनेक वेळा तुमच्याच भावना दुर्लक्षित राहतात. 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. कोणीतरी तुमच्या भावनांची दखल घेईल. एखादा शब्द, एखादा फोन किंवा एखादी माहिती तुमच्या मनाला गहिवरून टाकू शकते. ही बातमी तुम्ही ऐकल्यानंतर काही क्षण स्तब्ध व्हाल, कारण ती अपेक्षित असली तरी विश्वास बसायला थोडा वेळ लागेल. ज्योतिषशास्त्र सांगते की या काळात बुध ग्रहाची स्थिती संवादाशी संबंधित शुभ परिणाम देऊ शकते. त्यामुळे नातेसंबंधातील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. एखाद्या दूर गेलेल्या व्यक्तीकडून संपर्क येऊ शकतो. हा संपर्क तुमच्या मनातील रिकामी जागा भरून काढणारा ठरेल. त्यामुळे अंतःकरणात दडलेली वेदना हळूहळू विरघळू लागेल. हा काळ आत्मिक समाधान देणारा ठरेल. आर्थिक बाबतीतही कुंभ राशींसाठी हा काळ आशादायक ठरत आहे. ज्या आर्थिक अडचणींमुळे तुमचे मन अस्वस्थ होते त्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एखादा रखडलेला पैसा, एखादी मान्यता किंवा एखादा निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची चिन्हे आहेत. 29 डिसेंबरच्या आसपास ग्रहयोग आर्थिक स्थैर्याची नवीन दारे उघडू शकतो. मात्र ही प्राप्ती अचानक मिळालेली नसून तुमच्या मेहनतीचे फलित असेल. त्यामुळे या आनंदाचा गर्व नसून समाधान अधिक असेल. या काळात मिळणारी बातमी केवळ पैशांशी संबंधित नसून भविष्यासाठी आश्वासक ठरेल. त्यामुळे मनात निर्माण झालेली भीती हळूहळू दूर होईल. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह अनुकूल होतात तेव्हा मनावरचा भार हा कमी होतो. तुम्ही पुन्हा एकदा आत्मविश्वासाने पुढे पाहू लागता. हा आत्मविश्वासच तुमच्यासाठी खरी संपत्ती ठरेल, हे लक्षात ठेवा.
कौटुंबिक पातळीवर कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. घरामध्ये काही काळापासून असलेला तणाव, न बोललेली वाक्य किंवा दुरावा आता कमी होण्याची शक्यता आहे. 30 डिसेंबरच्या आसपास घराशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. ही बातमी लहान असली तरी तिचा परिणाम हा खोलवर जाणारा असेल, कारण ती मनाला स्पर्श करणारी असेल. कधीकधी शब्दांपेक्षा भावना अधिक बोलक्या असतात. या काळात तुम्हाला ते अनुभवायला मिळेल. ज्योतिषशास्त्र सांगते की कुंभ राशीवर या दिवसात सकारात्मक चंद्रप्रभाव असल्यामुळे भावनिक समतोल साधला जाईल. त्यामुळे राग, दुःख आणि निराशा त्याऐवजी समजूतदारपणा वाढेल. घरातील वातावरण हलके होईल, तुमचे मन प्रसन्न होईल आणि डोळ्यात आनंदाश्रू येणे हे स्वाभाविक ठरेल. प्रेम आणि नातेसंबंधांच्या दृष्टीनेही हा काळ कुंभ राशींसाठी आशेचा आहे. त्यांच्या आयुष्यात प्रेमाबाबत संभ्रम होता त्यांना स्पष्ट संकेत मिळू शकतात. एखादी गोष्ट जी अनिश्चित होती ती निश्चित रूपात येऊ शकते. 28 ते 31 डिसेंबर या काळात ग्रहस्थिती भावनिक संवादास पोषक आहे. त्यामुळे मनात दडलेली भावना ही व्यक्त होऊ शकते. कधीकधी एखादे सत्य ऐकताना डोळे पाणावतात, कारण ते सत्य मनाला दिलासा देते. हीच भावना अनेक कुंभ राशींच्या लोकांना या 4 दिवसांमध्ये अनुभवायला मिळेल. ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की जेव्हा शनी आणि शुक्र यांचा अप्रत्यक्ष प्रभाव अनुकूल होतो तेव्हा नातेसंबंधात स्थैर्य येते. त्यामुळे भावनिक अस्थिरता कमी होऊन विश्वास वाढतो आणि हा विश्वासच नात्यांना नवीन दिशा देतो. आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशींच्या लोकांनी या काळात थोडी जागरूकता ठेवणे आवश्यक आहे, पण घाबरण्याचे कारण नाही. मानसिक थकवा जो मागील काळात जाणवत होता तो कमी होण्याची चिन्हे आहेत, कारण मनावरचा ताण कमी झाला की शरीरही प्रतिसाद देते. 28 ते 31 डिसेंबर या काळात मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्यान, प्रार्थना किंवा शांत विचार यामुळे अंतःकरणाला स्थैर्य मिळेल. ज्योतिषशास्त्र सांगते की चंद्राची अनुकूल स्थिती मानसिक आरोग्यास पोषक ठरते. त्यामुळे नकारात्मक विचारांची साखळी तुटण्यास मदत होते. या काळात मिळणारी आनंदाची बातमी तुमच्या मनाला बळ देणारी असेल. त्यामुळे आरोग्याबाबतचा आत्मविश्वास वाढेल आणि हा आत्मविश्वासच अनेक समस्यांवर औषध ठरतो, हे लक्षात ठेवा. व्यवसाय आणि करिअरच्या दृष्टीने कुंभ राशींसाठी हे दिवस निर्णायक ठरू शकतात. जे लोक नोकरीच्या शोधात होते किंवा बदलांची वाट पाहत होते त्यांना सकारात्मक संदेश मिळू शकतात. 29 किंवा 30 डिसेंबरला एखादी माहिती, कॉल किंवा संदेश मिळण्याची शक्यता आहे. ही माहिती तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरेल, कारण ती तुमच्या प्रयत्नांना दिशा देणारी असेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा प्रभाव मेहनतीला मान्यता देणारा असतो. त्यामुळे उशिरा का होईना पण योग्य संधीही मिळतेच. या संधीबद्दल ऐकताना खरंच मन तुमचं भरून येणे स्वाभाविक आहे, कारण हा क्षण संघर्षानंतर मिळालेला असेल. त्यामुळे डोळ्यात पाणी येणे हे आनंदाचे लक्षण असेल. आध्यात्मिक दृष्टीनेही हा काळ कुंभ राशींसाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेकांना या दिवसात अंतर्मुख होण्याची इच्छा होईल. जीवनातील घटनांचा अर्थ शोधण्याची ओढ वाढेल. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा मन शांत होते तेव्हा आत्मिक प्रगती सुरू होते. 28 ते 31 डिसेंबर या काळात एखादा अनुभव किंवा एखादी बातमी तुम्हाला आध्यात्मिक विचारांकडे वळवू शकते. ही बातमी बाह्यदृष्ट्या साधी वाटली तरी अंतर्गत बदल घडवणारी असेल. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलू शकतो. हा बदल हळूहळू पण खोलवर जाणारा असेल. अशा वेळी डोळ्यात येणारे पाणी हे कृतज्ञतेचे आणि आत्मिक समाधानाचे प्रतीक असेल. सामाजिक स्तरावर कुंभ राशींच्या लोकांना या काळात मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते. कोणीतरी तुमच्या कार्याची प्रशंसा करू शकतो. ही प्रशंसा तुमच्यासाठी अनपेक्षित असेल, कारण तुम्ही नेहमीच शांतपणे आपले काम करत आला आहात. ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की शनी जेव्हा अनुकूल होतो तेव्हा समाजात तुमचे स्थान मजबूत होते. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि या सन्मानाबाबत ऐकताना मन गहिवरून येऊ शकते, कारण ही मान्यता मी खूप दिवसांपासून अपेक्षित करत होतात. हा क्षण तुमच्यासाठी भावनिक ठरेल. कुंभ राशीच्या लोकांनी या काळात धैर्य आणि कृतज्ञता या 2 गोष्टी जपाव्यात, कारण जे मिळणार आहे ते तुमच्या संयमाचे फलित आहे. 28 ते 31 डिसेंबर या काळात मिळणारी आनंदाची बातमी तुमच्या मनाला स्थैर्य देणारी असेल. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह अनुकूल होतात तेव्हा मनात सकारात्मक विचारांची वाढ होते. त्यामुळे भविष्यातील भीती कमी होते. हा बदल हळूहळू पण निश्चित असेल. त्यामुळे शांतपणे या काळाचा स्वीकार करा. मन मोकळे ठेवा आणि आलेल्या आनंदाला कृतज्ञतेने सामोरे जा. या 4 दिवसात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे केवळ बाह्यदृष्ट्या पाहू नका,
त्यांच्या मागील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण अनेक वेळा साध्य वाटणाऱ्या गोष्टींचा परिणाम हा खोलवर जातो. ज्योतिषशास्त्र हे भविष्य सांगण्यासाठी नाही तर मार्गदर्शनासाठी असते. कुंभ राशींसाठी हा काळ मार्गदर्शक ठरणारा आहे. एखादी बातमी, एखादा अनुभव तुम्हाला योग्य दिशेने वळवू शकतो. त्यामुळे डोळ्यात येणारे पाणी हे कमजोरी नसून जागृतीचे लक्षण आहे. शेवटी एवढेच सांगायचे आहे की कुंभ राशींच्या लोकांसाठी 28 ते 31 डिसेंबर हा काळ आशा, समाधान आणि भावनिक दिलासाचा आहे. आनंदाची गोड बातमी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. ही बातमी ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी येऊ शकते, कारण हा आनंद मनापासून जाणवणारा असेल. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ नवीन वर्षांसाठी मानसिक तयारी करून देणारा आहे. त्यामुळे भूतकाळातील दुःख मागे टाकून पुढे पहा. विश्वास ठेवा, कारण ग्रहस्थिती तुमच्या बाजूने वळत आहे. शांत मनाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने या काळाचा स्वीकार करा. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय, स्थिती माझ्या बाजूने आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.